नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अखेर दिलासा मिळालाय। आज या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाली असून कोर्टाने खेवलकर यांचा जामीन अखेर मंजूर केला। पुण्यातील खराडी भागामध्ये असलेल्या एका लॉजमध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकर हे ड्रग्स पार्टी करताना आढळले होते। या पार्टीवर पोलिसांनी छापा मारला। काही ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आलं आणि त्याचबरोबर पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांवरच गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली ती एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यामुळे। त्यांना या प्रकरणातील मुख्य आरोपी बनवल्यानं त्यांना ठरवून अडकवलं जात असल्याचा आरोप खडसेंनी केला। खडसेंच्या राजकीय विरोधकांनी जाणून बुजून खेवलकर यांना या प्रकरणात गोवल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान तेव्हापासूनच खेवलकर हे कोठडीत होते। मात्र आज झालेल्या सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय आणि त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला। काल लागलाय प्रांजल खेवलकरांना जामीन आहे, काय ग्राउंडवर जामीन झालेला आहे आणि एकंदरीत कोर्टाची संपूर्ण भूमिका या प्रकरणात आहे? आम्ही असं मानलेलं आहे त्याच्यामध्ये की चार्जशीट कंप्लीट दाखल झालेला आहे। इन्व्हेस्टिगेशन हॅज बीन कंप्लीटेड। 37चा जो सेक्शन 37 आहे NDPSचा त्याचा बार नाही आहे, इंटरमिजिएट क्वांटिटी असल्यामुळे। ॲट द सेम टाइम आमचं असं म्हणणं होतं की आम्ही काय कन्झ्युम केलेलं नव्हतं ना आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅबँड जप्त झालेलं नाही आहे। त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये आम्ही जामीन अर्ज मांडला होता, तो ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयाने तो अलाउड केलेला आहे। काय ग्राउंड बेलचे ग्राउंड हेच घेतले। आम्ही सांगितलं ना की आमच्याकडं काय हे नव्हतं, कॉन्ट्रॅबँड आम्ही सेवन केलेलं नव्हतं, आमच्याकडनं सीज झालेलं नव्हतं, बार नाहीये आणि आता तपास पूर्ण झालेला आहे, तेव्हा फर्दर कस्टडी इज नॉट रिक्वायर्ड। न्यायालयाने काय अटी ठेवल्यात, काही शर्ती ठेवल्यात? नाही, अजून ते काय अजून कळलेलं नाहीये। जामीन आज होणार म्हणजे आज बाहेर येणार आहे? नाही, अजून ऑर्डर अपलोड झालेली आहे, त्याच्यामध्ये बेल ग्रांटेड म्हणून अपलोड झालेली आहे ऑर्डर, आणि त्याच्यामध्ये उद्या काय ऑर्डर आहे ती कळेल। पोलिसांनी सेक्शन लावलं की ड्रग्ज सापडलं होतं, बियर होते, हुक्का होता, जे इलिगल नाही पण हो, आता जे काय सेक्शन्स लावले तर त्याच्यावर आम्ही आर्ग्यू केलेलं आहे, ते आता इथं असं सांगणं बरोबर होणार नाही। पण बेसिकली काय ग्राउंड्स होते हे सगळे? इंटरमिजिएट क्वांटिटी आमच्याकडे कुठल्याही प्रकारे सीज झालेलं आहे। आमचं मेजर ग्राउंड तोच आहे की आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रॅबँड किंवा कुठलीही गोष्ट आमच्याकडनं सीज झालेली नाहीये किंवा आम्ही सेवन केलेलं नव्हतं, आणि आता तपास पूर्ण झालेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे।